भाजपानं विधानसभा निवडणुकांचा प्रचार एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलाय। आपल्या जाहिरातींच्या व्हिडिओमध्ये भाजपनं तळागाळातल्या मुद्द्यांना हात घातलाय। ठराविक विधानसभा मतदारसंघ आणि त्याच्या आसपासच्या भागातील मुद्दे यावर जाहिरातींचे व्हिडिओ बनवण्यात आलेत। यामुळे मतदारसंघातले रस्ते, पाणी पुरवठ्याचा प्रश्न, वैद्यकीय सेवा अशा स्थानिक मुद्द्यांना निवडणुकीत स्थान मिळालंय। भाजपच्या आमदारांनी विकास कामं करत हे प्रश्न सोडवले, तर विरोधी पक्षाच्या आमदाराचा भ्रष्ट कारभार, त्याच्यामुळे मतदारसंघाचा रखडलेला विकास अशा अनेक मुद्द्यांवर या जाहिराती मार्मिक भाष्य करतात। राज्य पातळीवरच्या मुद्द्यांबरोबरच तळागाळातील मुद्दे उचलल्याने स्थानिक पातळीवर लोक भाजपासोबत अधिकाधिक जोडले जात आहेत। या जाहिराती मतदारांचे विशेष लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहेत। चंद्रपूरच्या प्रगतीला आम्ही सर्व भाजपाच्या साथीला अशी 2 तरुणांची जाहिरात सध्या प्रचंड व्हायरल होत आहे। हे काय पाहून राहिला बे? काय ना रे, तू सांग मग काय विचार केला? कुणाला मत देणार? आपल्या माणसाले। म्हणजे कोण हो? अरे आपले किशोर भाऊ, चंद्रपूरचा विकास करणारे, आपला हक्काचा माणूस, जो सर्वांच्या मदतीसाठी उभा राहतो आणि भाजपाच्या विकासाची परंपरा पुढे नेतो। अरे रवी भाऊ, माझ्या मनासारखा बोललास का? चंद्रपूरच्या प्रगतीला आम्ही सर्व भाजपाच्या साथीला। नाशिकच्या बस स्टँडचा मुद्दा एका जाहिरातीमध्ये अधोरेखित करण्यात आलाय। हो ये, आपला हा नाशिकचा बस स्टँड एकदम बदलूनच टाकला। काय खतरनाक चमकू राहिला। विकासाची चमक आहे भावा, आणि ही तेव्हाच येते जेव्हा महायुती सरकार चालवते। मग ह्यावेळेस परत जिंकवू, नाशिकला आणखी चमकवून टाकू। गरजू द्या महायुतीचा आवाज, करूया महाराष्ट्राचा विकास। राळेगावमधील कळंब रेल्वे स्थानकाला भाजपानं नवरूप मिळवून दिल्याची जाहिरात देखील मतदारांच्या पसंतीस उतरत आहे। ए भाऊ, समजतच नाही रे कुणाला मतदान करावं। आवनाले का समजतच नाही। म्हणजे पाय ना, भाजपनं कळंब रेल्वे स्टेशन बनवलं, वर्धा नांदेड रेल्वे लाईन टाकली, कळंब पासून वडकीपर्यंत रस्ता बनवला, पण तरी बी समजूनच नाही राहिलं का कोणाला मतदान करा। नाही काय? नाही समजलं। ज्यांनी केला राळेगावचा विकास त्या भाजपाला निवडून देऊ हमखास।